माजी सहकार बालविकास क्रीडा व अर्थमंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी आपले 75व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले। या निमित्ताने लातूरच्या जनतेसमक्ष त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी मुस्लिम ओबीसी अध्यक्ष मकबूलभाई वलांडीकर, भटक्या विमुक्त आदिवासी व ओबीसीचे राष्ट्रीय सचिव हरिभाऊ गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक व प्रसिद्ध समाजसेवक संभाजीराजे सूळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी शाल, श्रीफळ व पांढरे शुभ्र फुलांनी दिलीपरावजींचा गौरव केला। पांढरे फूल शांततेचा संदेश कार्यक्रमात पांढरे फूल दिलीपरावजींना अर्पण करण्यात आले, जे शांततेचे व प्रेमाचे प्रतीक आहे। यावेळी उपस्थितांनी दिलीपरावजींच्या हास्याचा झरा अनुभवला। त्यांच्या चेहऱ्यावरचं दिलखुलास हास्य पाहून संपूर्ण सभागृहात आनंदाची लहर उसळली। हसवा आणि हसत रहा, मकबूलभाई वलांडीकर यांचा संदेश। कार्यक्रमात मकबूलभाई वलांडीकर म्हणाले, दिलीपरावजींचा स्वभाव म्हणजे हसवा आणि हसत रहा। त्यांनी समाजासाठी 80% समाजकार्य आणि फक्त 20% राजकारण केलं आहे। जो त्यांच्या जवळ येतो तो कधीच तुटत नाही। मान्यवरांची उपस्थिती। कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब गायकवाड यांचीही उपस्थिती होती। दिलीपरावजींच्या महाराष्ट्र प्रदेश नियुक्तीबद्दल यावेळी सर्वांनी अभिनंदन व्यक्त केले। दिवस येतात जातात, पण जीवन शांततेत हास्यात जगलं पाहिजे हा संदेश घेऊन उपस्थितांनी दिलीपरावजींच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या व अल्लाहचरणी प्रार्थना केली की दिलीपरावजी 100 वर्ष निरोगी आणि प्रेरणादायी आयुष्य जगोत। कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।